नमस्कार. रविवार 18 डिसेंबर 2022च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय रिलायन्सचे बाजारभाव. रिलायन्सचे बाजारभाव असा विषय बाजार गप्पांना घ्यायची दोन कारणं. गेले काही बाजार गप्पांचे भाग आपण काही विशिष्ट कंपन्या किंवा काही विशिष्ट क्षेत्र अशा संबंधांमध्ये केले. मग कधी तांदूळ कंपन्यांबद्दल बोललो, कधी दारू कंपन्यांबद्दल बोललो. दुर्दैवाने दारू कंपन्याचा भाग जेव्हा जाहीर झाला, प्रदर्शित झाला, त्या दिवशी नेमकी दत्त जयंती होती. रेकॉर्डिंग करताना हे लक्षात आलं नाही, हे सुरुवातीलाच मान्य करतो. आपण नंतरच्या काही भागांमध्ये संरक्षण कंपन्यांबद्दलही बोललो. काही वेळेला आपण ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या म्हणजे FMCG विषयीही बोललो. नंतर काही विशिष्ट कंपन्या डोळ्यासमोर ठेवूनही आपण चर्चा केली होती. आणि त्यावेळेला अनेकांची अशी विनंती होती की रिलायन्स इंडस्ट्रीज हा विषय बाजार गप्पांसाठी घ्यावा. खरं सांगायचं म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज हा विषय 15 मिनिटाच्या व्हिडिओचा नाही, तो 15 तासांच्या व्हिडिओचा आहे. तरीसुद्धा 10-12 मिनिटाच्या बंदिस्त मर्यादित वेळेमध्ये, ज्या वेळेमध्ये आपण साधारणपणे बाजार गप्पांचे भाग करतो, असा आजचा रिलायन्स हा बाजारभाव म्हणून विषय घ्यायचं ठरवलं. आणि याचं दुसरं कारण म्हणजे एकीकडे आपल्या देशाचे शेअर बाजाराचे निर्देशांक, मग तो BSEचा सेन्सेक्स असेल किंवा NSEचा निफ्टी असेल, हे त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या पलीकडे गेले आणि नंतर ते काही प्रमाणात कमीही आले. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर BSEचा सेन्सेक्स 63,000च्या पलीकडे गेला होता. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तो 62,500 62,600च्या पातळीवरती आहे. आणि मग अशीच स्थिती निफ्टीबद्दलही आहे. मग एक सर्वसाधारण गेल्या अनेक वर्षांचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की असे जेव्हा सार्वकालिक उच्चांकाच्या पातळीवरती निर्देशांक असतात, तेव्हा रिलायन्ससारख्या आपल्या देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या कंपनीचे आणि त्यातही ह्या निर्देशांकामध्ये वेटेजच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रिलायन्सचे बाजारभावही वरती या पातळीवरती असणं अपेक्षित होतं. पण यावेळेचं वैचित्र्यपूर्ण वैशिष्ट्य असं आहे, वैचित्र्यपूर्ण म्हणायचं कारण असं की निर्देशांकाची पातळी जरूर वरच्या पातळीवरती आहे, पण रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभाव मात्र वरच्या पातळीवरती नाहीत. अगदी ते 52 वीक लो म्हणजे गेल्या वर्षभरातल्या निचांकाच्या पातळीवरती नाहीत. हे जरी खरं असलं तरी बाजारापेक्षा पूर्णपणाने वेगळा आणि तोही नकारात्मक असा एक ट्रेंड रिलायन्सचे बाजारभाव दाखवत आहेत. याची कारणं काही तात्कालिक असतील, काही प्रासंगिक असतील किंवा कदाचित काही दीर्घकाळांसाठी खरी ठरू नयेत अशी असतील. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर कदाचित रिलायन्स ज्या वेगानं सध्या आपल्या विस्तारीकरणाची मोहीम राबवत आहे किंवा 5Gच्या बाबतीत त्यांना जेवढी एक रकमी रक्कम आत्ता सरकारकडे भरावी लागलेली आहे, कारण त्या क्षेत्रात रिलायन्सच्या बरोबरीने ज्यांनी निविदा जिंकल्या त्यांनी सरकारी गरज नसतानाही पुढच्या 5 वर्षाचे पैसे एकदम भरले आणि त्यामुळे तो कायदा नसला तरी प्रघात झाला आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या विजेत्यांना पैसे भरावे लागले. आणि मग रिलायन्सचं जे काही साम्राज्य इतकं मोठमोठ्या प्रमाणावरती उभं आहे त्याचा विचार करू जाता ती रक्कम काही फार मोठी होती अशातला भाग नाही, पण त्यामुळे एकंदरीतच लिक्विडिटी क्रंच जरी नसला तरी ती परिस्थिती मागे पुढे होते का याचा विचार करावा लागेल. आणि कदाचित रिलायन्सचे बाजारभाव आत्ता शेअर बाजाराच्या निर्देशांकापेक्षा एक जी वेगळी दिशा दाखवत आहेत त्याचं हे एक कारण आहे का याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, रिलायन्सच्या शेअर्सच्या सध्याच्या बाजारभावांबद्दल विचार करताना असं लक्षात येतं की रिलायन्स अलीकडच्या काळामध्ये अनिल अंबानी समूहातल्या काही कंपन्या हे विकत घेत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी काही प्रमाणात तरी का होईना रिलायन्सच्या शेअर्सच्या बाजारभावांबद्दल विचार करत असताना अनेकांच्या मनामध्ये, निदान बाजाराच्या मनामध्ये अशी एक शंका आहे की येणाऱ्या काळामध्ये या नात्या करण्यासाठी रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्या घेईल का? म्हणजे काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे विभक्त झाले आणि मग त्याच्यापासूनची एक चर्चा होती की हे ठरवून केलेलं तर विलगीकरण नाही ना. कारण जर त्यावेळचा विचार केला तर लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की मुकेश अंबानींकडे फार मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्या राहिल्या आणि ज्या सेवा क्षेत्रातल्या सर्व्हिस सेक्टरमधल्या कंपन्या होत्या त्या अनिल अंबानींकडे गेल्या.
एक त्यावेळेला बाजाराची आणि सर्वसाधारण माणसाची धारणा अशी होती की ज्या पद्धतीनं भारतीय अर्थकारणाची दिशा आणि संरचना म्हणजे डायरेक्शन आणि कंपोजिशन बदलते आहे, त्याला अनुसरून एका विशिष्ट समूहाकडे सेवा क्षेत्र आणि एका विशिष्ट समूहाकडे उद्योग क्षेत्र असं जर असेल तर दोघांनाही एकमेकाच्या ताकदींचाही उपयोग करता येईल आणि या क्षेत्रांची जी वेगवेगळी वैशिष्ट्य वेगवेगळ्या गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं केंद्रभूत ठरेल. पण काळाच्या ओघामध्ये ज्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचा वेग हा नेहमी कमी आहे असं मानलं जातं, विशेषतः सेवा क्षेत्राच्या तुलनेत, त्या क्षेत्रामध्ये असून सुद्धा प्रामुख्याने असून सुद्धा मुकेश अंबानींच्या ताब्यातल्या कंपन्यांचा विस्तार मग तो नफा या दृष्टिकोनातनं असेल, उत्पन्न या दृष्टिकोनातनं असेल, उत्पादनाचं प्रमाण या दृष्टिकोनातनं असेल, वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करणं या दृष्टिकोनातनं असेल, ही अत्यंत सातत्यपूर्ण सकारात्मक भूमिका दाखवत होती. आणि याच्या बरोबर उलटी स्थिती, सेवा क्षेत्राचा विकासाचा दर हा नेहमी औद्योगिक क्षेत्रापेक्षा जास्त असतो असं कितीही गृहीत धरलं तरी याला मात्र अनिल अंबानी समूहातल्या कंपन्या या वेगळ्या ठरत होत्या किंवा अपवाद ठरत होत्या. म्हणजे वेगवेगळी नव्याने सुरू असणारी क्षेत्र याच्यातल्या कंपन्या कार्यरत असणाऱ्या जरी अनिल अंबानी समूहाकडे असल्या, मग त्या वित्तीय सेवा असतील, ग्राहकोपयोगी सेवा असतील, त्याच्यामध्ये त्या कंपन्या बंद पडत गेल्या किंवा मागे पडत गेल्या. आणि मग असं लक्षात आलं की एकीकडे 5G मध्ये एक्सपान्शन करत असताना रिलायन्स टॉवरसारखी गोष्ट ते अनिल अंबानी कंपन्यांकडनं विकत घेत आहेत. म्हणजे अशा पद्धतीची वेगळी अनपेक्षित मिलीभगतगिरी पाहता येईल असं कुठेतरी बाजाराच्या मनात आहे. आणि म्हणून शेअर बाजाराचे निर्देशांक एकीकडे वरच्या पातळीची पातळी दाखवत असताना रिलायन्सचे बाजारभाव मात्र ते दाखवत नाही. असंही त्याचं कारण आहे का याचा विचार केला पाहिजे. अर्थात या सगळ्याच चर्चा जर तर अशा स्वरूपाच्या आहेत, याची खरी वस्तुस्थिती कुणालाच कधीच कळणार नाही. ही जरी खरं असलं तरी शेवटी परसेप्शन आणि परफॉर्मन्स या दोन्हीच्या संगमातनं शेअर बाजारामध्ये बाजारभाव ठरत असतात आणि या संगमाला आपण मिस्टर मार्केट असं म्हणतो, ही गोष्ट ही नक्की. आणि मिस्टर मार्केट ही एक प्रकरण असं आहे की जे आपल्या जागतिक गुंतवणूक क्षेत्राचे आद्य कुलगुरू समजल्या जाणाऱ्या बेंजामिन ग्रॅहम यांची ही लाडकी संकल्पना. मिस्टर मार्केट ही संकल्पना खरं म्हणजे अशी आहे की ज्याच्यावरती एक वेगळा स्वतंत्र बाजार गप्पांचा भाग करता येईल. तुर्तास याची सविस्तर चर्चा माझ्या राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आणि सध्या 14वी आवृत्ती सुरू असलेल्या गुंतवणूक पंचायतमध्ये आहे, एवढं सांगून थांबतो. परंतु अशा मिस्टर मार्केटचा रिलायन्सबद्दलचा एक दुसरा दृष्टिकोन असाही असू शकतो की ज्यामुळे रिलायन्स ही कंपनी इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये किंवा निदान निर्देशांकाच्या तुलनेमध्ये वेगळा कल दाखवत असेल. आणि ते म्हणजे मोदी सरकार आणि अदानी अंबानी या दोन समूहांची एक वेगळ्या प्रकारे सांगड आपल्या देशाच्या चर्चेनं तरी नक्कीच घातलेली आहे. आणि मग अदानींचा ज्या पद्धतीनं विस्तार होतोय त्याला तुल्यबळ असूनही मुकेश अंबानी ह्या साम्राज्याचा विस्तार होत नाही का? किंवा राजकीय वरद हस्त अदानी समूहावरती अंबानी समूहापेक्षा जास्त आहे का याचा विचार करावा लागेल. अर्थात अशा चर्चेची सुरुवात अंबानी समूहाला वर्षानुवर्ष, खरं म्हणजे दशकानुदशक आहे. अनेक आपल्या देशांचे अर्थमंत्री हे रिलायन्स समूहाशी संबंधित आहेत अशी ही चर्चा होत असे. पण खरं सांगायचं म्हणजे ज्या 80च्या दशकापासून ज्या वेगानं अंबानी समूह आणि अलीकडच्या काळामध्ये मुकेश अंबानी समूह, धीरूभाई अंबानींच्या काळात संपूर्ण अंबानी समूह, कारण त्यावेळेला अनिल अंबानी मुकेश अंबानी असं विभाजन झालेलं नव्हतं, हा इतका वेगानं वाढत होता की कितीही नाकारताचा प्रयत्न केला तरी नाकारता येणार नाही. अशा अंबानी समूहाबद्दलची एक गोष्ट अशी की जागतिक पातळीवरच्या मशिनरीचा दर्जा, उत्पादनाचा दर्जा सातत्यानं टाटा समूहाच्या खालोखाल अंबानी समूहानं घातला. मग अगदी टेक्स्टाईल त्यांनी नंतरच्या काळात अंगीकारलेली अनेक क्षेत्रांपर्यंत ही वस्तुस्थिती आहे. मग मोठ्या प्रमाणावरचे कारखाने, तिथल्या कामगारांच्या सुविधा, त्यातल्या उत्पादनाच्या सुविधा आणि त्याबाबत असलेली तन्मयता या गोष्टींवरती अंबानी समूह हा मोठा होत गेला. त्यामुळे एक काळ असं म्हटलं जायचं की अंबानी आणि LIC या दोन गोष्टी अशा आहेत की यांना सरकारची गरज नसते तर या दोन गोष्टींचीच सरकारला गरज असते. आणि मग या पार्श्वभूमीवरती जेव्हा अंबानी, कारण टाटा समूहाची चलवणूक ही संपूर्णपणाने वेगळी आहे,
म्हणजे केवळ सरकारी मदतीवरती अंबानी समूह मोठा होतो असं म्हणणं हे धाडसाचं आणि खरं सांगायचं म्हणजे वेडगळपणाचं विधान ठरेल. पण अलीकडच्या काळामध्ये अंबानींच्या बरोबरीनं अशी चर्चा अदानी समूहामध्येही होते. आणि अदानी समूह आणि अंबानी समूह यांचं शेअर बाजारातलं स्थान याची तुलना करत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अदानी समूहातल्या जितक्या कंपन्यांची शेअर बाजारामध्ये उलाढाल होते, अदानी समूहाच्या जितक्या कंपन्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड आहेत, त्या सगळ्यांचा फ्लोटिंग स्टॉक हा अत्यंत मर्यादित आहे. तुलनेनं याच्या विरुद्ध रिलायन्स समूहातल्या ज्या कंपन्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीज सकट, त्यांचा फ्लोटिंग स्टॉक हा बाजारामधला प्रचंड मोठा आहे. आणि त्यामुळे साहजिकच जे एक बाजाराचं तत्व आहे की जितका फ्लोटिंग स्टॉक कमी तितकं शेअर बाजारामधली मुवमेंट ही जास्त. मग ह्याचा फायदा अंबानी समूहापेक्षा अदानी समूहाला होतो. हेही एक कारण रिलायन्सचे बाजारभाव, विशेषतः अदानी समूहातल्या कंपन्यांचे बाजारभाव आणि शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असताना वेगळी दिशा दाखवण्यामागे आहेत का याचाही विचार करावा लागतो. पण जर ढोबळमानाने विचार करायचा झाला तर भारतीय शेअर बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सारखे शेअर्स अगदी अपवादात्मक आहेत की जे गुंतवणुकीच्या 5ही वेगवेगळ्या पर्यायांची पूर्तता करत असतात. म्हणजे काही जण शेअर बाजारात येताना फक्त डे ट्रेडिंगचा विचार करतात, काही जण बाजारात येताना फक्त पोझिशन ट्रेडिंगचा विचार करतात, काही जण बाजारात येताना फक्त अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतात, काही जण बाजारात येताना मध्यमकालीन म्हणजे मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतात आणि काही जण बाजारात येताना किंवा तुमच्या माझ्यासारखे बहुतेक जण बाजारात येताना दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असतात. वॉरन बफे जसं स्वतःचं वर्णन करतात की मी वृत्तीनंच दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे. खरं सांगायचं म्हणजे हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारखा शेअर या 5ही निकषांची पूर्तता करत असतात. प्रचंड मोठा फ्लोटिंग स्टॉक, त्यामुळे तुम्ही डे ट्रेडिंगही करू शकता. बरं, रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्या किंवा इतर अनेक वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणावरती सातत्यानं रिलायन्सची खरेदी विक्री करत असतात. त्यामुळे वाहत्या गंगेत किंवा इच्छेनुसार तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार जो काही 5, 10, 50, 100 शेअर्सच्या व्यतिरिक्त पुढे जाऊ शकत नाही, अशांच्याही ती संधी तो उपलब्ध करून देत असतो. त्याच्या ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समूहाचा उद्देश आहे, ज्या पद्धतीनं त्यातल्या सक्सेशन प्लॅनिंगची घटना आहे, ज्या पद्धतीनं त्याच्या QIP आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा वाटा आहे, याचा जर विचार केला तर रिलायन्स हा पोझिशन ट्रेडिंगसाठी, शॉर्ट टर्मसाठी, मिडियम टर्मसाठी आणि लाँग टर्मसाठी सुद्धा विचारात घेऊ शकतो. आज रिलायन्सचे बाजारभाव निफ्टीच्या तुलनेमध्ये किंवा शेअर बाजारातल्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी किंवा वेगळी गती दाखवण्याचं एक कारण असं असू शकतं की खरं सांगायचं म्हणजे एखादी कंपनी जर एकापेक्षा जास्त क्षेत्रात कार्यरत असेल, जे एकमेकांशी निगडीत नाहीत अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत असेल, तर त्याचा विचार बाजाराला करताना थोडं अवघड जातं. कारण करोनानंतरच्या काळात प्रत्येक औद्योगिक क्षेत्र आणि प्रत्येक सेवा क्षेत्र आपला आपला एक वेगळा ठसा करत असतं. अशा वेळेला त्या क्षेत्रातली ती कंपनी काय पद्धतीची भूमिका घेते यावर त्याच्या बाजारभावांची दिशा अवलंबून असते. आपण जेव्हा इंडियन हॉटेल्स या कंपनीचा स्वतंत्र गप्पांचा भाग केला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की टुरिझम आणि पर्यटन हे खरं सांगायचं म्हणजे करोनानंतरच्या काळामध्ये नकारात्मक भाव दाखवत आहेत. पण त्याच वेळेला इंडियन हॉटेल्स म्हणजे ताजमहाल हॉटेल्सच्या कंपन्या किंवा त्या कंपनीचे शेअर्स मात्र पूर्णपणाने सकारात्मक भूमिका दाखवतात, कारण त्याच्याकरता इंडियन हॉटेल्सनं घेतलेली सकारात्मक आणि प्रागतिक पावलं ही कारणीभूत आहेत. अशा पद्धतीची पावलं रिलायन्स इंडस्ट्री या एका नावाखाली जी वेगवेगळी क्षेत्र कार्यरत आहेत ती दाखवू शकत नाहीत किंवा निदान आजपर्यंत दाखवलेली नाहीत की ज्याला आपण स्टँड आउट म्हणू, अत्यंत आउटस्टँडिंग म्हणू. अशा पद्धतीचा परफॉर्मन्स दिसेल, आपल्याला जाणवेल अशी परिस्थिती नसण्यामुळे कदाचित रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे बाजारभाव एक वेगळा कल दाखवत असतील. या व्हिडिओचा समारोप करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आत्ता जर तुमच्या जवळ असतील तर ते घाईघाईनं विकले पाहिजेत अशातला भाग नाही. साहजिकच असं म्हणण्याचं कारण हे आहे की जर तुम्हाला अगदीच पैशाची मोठी गरज असेल
तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सची गोष्ट अशी आहे की ते कुठच्याही दिवशीच्या बाजारामध्ये हे विकता येऊ शकतात, कारण हा काही ट्रेड टू ट्रेडमध्ये जाणारा शेअर नाही, हा एखाद्या क्षेत्रावरती अवलंबून असणारा क्षेत्र नाही. या कंपनीची सगळ्याच अर्थानंच ताकद, मग ती आर्थिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, औद्योगिकदृष्ट्या असेल, तांत्रिकदृष्ट्या असेल, भौगोलिकदृष्ट्या असेल, ही प्रचंड मोठी आहे. म्हणजे सकारात्मक अर्थाने टू बिग टू फेल म्हणावं अशा पद्धतीचे रिलायन्स इंडस्ट्रीज हा आपल्या शेअर बाजार, भारतीय शेअर बाजारातला शेअर आहे. त्यामुळे उगाचच पॅनिक होऊन हा शेअर विकावा अशी परिस्थिती नाही. विशेषतः तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे आत्ता तुमच्याजवळ असलेले शेअर्स हा विकण्याचा विचार करावा असं मला जरासुद्धा वाटत नाही. नव्यानं हे शेअर्स विकत घ्यावे की नाही हा मात्र ज्याच्या त्याच्या मनोधारणेवरती अवलंबून असलेला विषय आहे. मला स्वतःला असं वाटतं की मी जर आत्ता डे किंवा पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं या शेअर्सकडे पाहत असेल तर या बाजारभावानं शेअर्स घेणं आणि जसजसे ते वाढ दाखवतील तसतसं त्यामध्ये प्रॉफिट बुक करत जाणं हे सकारात्मक पाऊल ठरेल. पण जर मी मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदार असेल तर आत्ता असलेले शेअर्स विकण्याची घाई करण्याचं कारण नाही, तसंच नव्यानं आत्ता घाईनं शेअर्स घेतले पाहिजेत अशातला भाग नाही. जसं रिलायन्सचे शेअर्सचे बाजारभाव वाढता कल दाखवायला लागतील त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नव्याने खरेदी करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. मनपूर्वक धन्यवाद.